नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाभरती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 हे पाहणार आहोत। तर व्हिडिओ सगळ्यांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा, कारण की अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी। यावरती परीक्षेमध्ये 100% प्रश्न येणार आहेत मित्रांनो। त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल आणि मी असा प्रयत्न करते की एकदम तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा। तर मित्रांनो, चला सुरू करूया व्हिडिओला। नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 यालाच आपण CAA असं पण म्हणू शकतो। नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 काय आहे? नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर 3 शेजारील मुस्लिम देश पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील जे लोक डिसेंबर 2024 पर्यंत कोणत्या अत्याचाराला बळी पडून भारतात आले, त्यांना भारतीय नागरिकत्व मिळणार आहे। यामध्ये गैरमुस्लिम अल्पसंख्याचा समावेश आहे, जसे की हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन। पूर्वीच्या कायद्यानुसार भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला भारतात किमान 11 वर्ष राहणे बंधनकारक होते। पण आता नवीन कायद्यानुसार काय झालेलं आहे? नवीन कायद्यानुसार 2024 नंतर येणाऱ्या व्यक्तीला सलग 6 वर्ष भारतात राहणे बंधनकारक आहे। बंधनकारक असेल तरच त्याला भारतीय नागरिकत्व दिले जाईल आणि नुकतीच भारतात आलेल्या व्यक्तीला 5 वर्ष भारतात राहावे लागेल। आता पाहूया आपण याच्यावरचे महत्त्वाचे जे काही प्रश्न उत्तर आहेत ते सगळे प्रश्न उत्तर आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पहा प्रश्न पहिला, भारतात नागरिकत्व सुधारणा कायदा कोणत्या तारखेपासून लागू झाला? उत्तर आहे 11 मार्च 2024 पासून। CAA चे पूर्ण स्वरूप काय आहे? उत्तर आहे नागरिकत्व सुधारणा कायदा, त्याला सिटीजन अमेंडमेंट ॲक्ट असं पण म्हटलं जाते। नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेत कधी मंजूर झाला? प्रश्न पुन्हा एकदा वाचते, नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेत कधी मंजूर झाला? उत्तर आहे 11 डिसेंबर 2019 ला। पुढचा प्रश्न, नागरिकत्व सुधारणा कायदा ज्यालाच आपण CAA असं पण म्हणतो 2019 चे उद्दिष्ट काय आहे? म्हणजे काय होते उद्दिष्ट? उत्तर आहे अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील अत्याचारित अल्पसंख्याक लोकांना नागरिकत्व देणे। पुढचा प्रश्न, CAA कोणावर लागू होत नाही? उत्तर आहे भारतीय नागरिकांवर हे CAA लागू होत नाही। पुढचा प्रश्न, नागरिकत्व भारतीय राजघटनेच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? उत्तर आहे भाग 2। पुढचा प्रश्न, नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 अंतर्गत भारतीय नागरिकांसाठी भारतात 11 वर्ष सतत राहण्याची मर्यादा किती वर्षापर्यंत कमी करण्यात आली आहे? उत्तर आहे 5 वर्ष। पुढचा प्रश्न, संविधानाच्या कोणत्या अनुसूची अंतर्गत येणाऱ्या 4 राज्यांमध्ये CAA कायदा लागू झालेला नाही? उत्तर आहे अनुसूची 6। पुढचा प्रश्न, भारतात CAA कायदा कोणत्या राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे? उत्तर आहे रामनाथ कोविंद यांनी। पुढचा प्रश्न, CAA कायदा किती देशांना लागू आहे? उत्तर आहे 3। कोणते कोणते? पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश। बरोबर आहे का? बरोबर आहे। पुढचा प्रश्न, NPR चे पूर्ण स्वरूप काय आहे? उत्तर आहे राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर। पुढचा प्रश्न, NCR चे पूर्ण रूप काय आहे?
आत्ता सांगितलं, डबल झाला प्रश्न. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स, नाही तो वेगळा आहे आणि हा वेगळा आहे. हां, NPRचा जर विचारला तर नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर, आणि NRCचा जर विचारला तर नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स. पुढचा प्रश्न, NPR कोणत्या नागरिकत्व कायद्याअंतर्गत येतो? उत्तर आहे नागरिकत्व कायदा 1955. पुढचा प्रश्न, कोणता कायदा अवैध स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व घेण्यास बंदी घालतो? उत्तर आहे नागरिकत्व कायदा 1955. पुढचा प्रश्न, NRC सर्वप्रथम कोणत्या राज्यात लागू करण्यात आला? उत्तर आहे आसाम. पुढचा प्रश्न पाहूया, भारतीय राजघटनेच्या कोणत्या कलमात नागरिकत्वाशी संबंधित तरतूद करण्यात आली आहे? उत्तर आहे कलम 5 ते 11 यामध्ये. प्रश्न पुढचा, स्थलांतरितांना आता 11 वर्षाच्या ऐवजी किती वर्ष भारतात राहिल्यानंतर नागरिकत्व मिळेल? उत्तर आहे 5 वर्ष. 5 वर्ष हे बाहेरच्या देशातून येणाऱ्या व्यक्तींना आपल्या देशामध्ये 5 वर्ष हे राहावंच लागेल, तेव्हाच त्यांना आपल्या भारताचा नागरिकत्व मिळेल. पुढचा प्रश्न, लोकसभेत नागरिक सुधारणा विधेयक कोणी मांडले? उत्तर आहे अमित शहा यांनी. पुढचा प्रश्न, राजघटनेतील कोणते कलम घटना दुरुस्तीबद्दल बोलते? उत्तर आहे कलम 368. पुढचा प्रश्न, नागरिकत्व कायदा 1955 मध्ये किती वेळा सुधारणा करण्यात आली? उत्तर आहे 6 वेळा. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.